बिलकुल नाही. माझ्या चेहऱ्यावर दिसते का नाराजी? अजिबात. आणि त्याच्यामुळे असं आहे की आपल्याला चांगलं काम करायचं आहे महाराष्ट्रासाठी. चांगला विजय महायुतीने मिळवलेला आहे आणि त्या स्पिरिटमध्ये काम सुद्धा झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे नवीन सरकार आलेले आहेत, नवीन मंत्री आलेले आहेत. नवीन मंत्र्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे बघा. त्याच्या आनंदामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. सगळ्यात पहिल्या शुभेच्छा नितेश राणेंना दिल्या, कारण ते माझ्या जिल्ह्याचे मंत्री आहेत आणि माझं पूर्ण सहकार्य, पूर्ण मार्गदर्शन हे त्यांना राहील. तरुण आहे, चांगलं भवितव्य आहे आणि जिल्ह्यासाठी चांगलं काम करतील, महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील याची मला खात्री आहे. केसरकर साहेब अडीच वर्षानंतर परत मंत्रिमंडळात चेंजेस होणार आहे. 2.5 वर्षाचं रिपोर्ट कार्ड बनवलं जाणार. 3 नेते प्रमुख. मला काय रिपोर्ट कार्ड वगैरे हे मला काय माहिती नाही. रिपोर्ट कार्डवर जर मंत्र्यांची निवड झाली असती तर वेगळी निवड दिसली असती आणि त्याच्यामुळे हे सगळं बोललं जातं. आणि ते बोलण्यामागे दुसरी एक उद्देश असा सुद्धा असतो की जे लोक मागे राहिलेत, खरं तर अनेक लोक जे एफिशियंट आहेत, मागे राहिलेले आहेत, त्यांना 2.5 वर्षानंतर संधी मिळेल याची मला खात्री आहे. कारण शिंदे साहेब जसं सांगतात तसं वागतात. हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्याच्यामुळे 2.5 वर्षानंतर जी लोक मागे राहिलेले आहेत, समजा काही लोक तरुण आहेत, त्यांना संधी नाही मिळाली, नाराज झाले, त्यांना सुद्धा लवकरच संधी मिळेल. आणि त्याच्यामुळे त्यांनी नाराज होऊ नये, पक्षामध्ये काम करावं, सरकारला पाठिंबा द्यावा आणि एक सरकार म्हणून आमदारांची सुद्धा भूमिका असते, ती भूमिका चांगल्या तऱ्हेने त्यांनी निभावावी. पक्षातले काही आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करतायत, मीडियाशी बोलत आहेत. याच्यामुळे कुठेतरी पक्षातलं वातावरण बिघडतं असं वाटत आहे? कारण का बोंडेकरांनी प्रतिक्रिया दिली, प्रकाश सुर्वेंनी प्रतिक्रिया दिली आणि स्वाभाविक आहे त्यांची देखील काहीतरी नाराजी असेलच ना. त्यांनी संयम बाळगला पाहिजे. 2.5 वर्षानंतर आता जी तुम्ही नावं घेतलीत हे 100% मंत्री होणार आहेत. बघा, गोगावले साहेब मंत्री होणार होते, त्यांनी 2.5 वर्ष वाट बघितली, त्यांना चांगला निर्णय मिळाला, ते आनंदी आहेत. तसाच आनंद सर्वांना मिळेल आणि लोकांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला आवडतं, कारण मी साहेबांचा भक्त आहे. तुम्ही केसरकर साहेब, तुम्ही आणि मुनगंटीवार साहेब दोघेही सहकारी राहिलेला आहे. अर्थ राज्यमंत्री तुम्ही होतात आणि ते अर्थमंत्री होते. एकंदरीत तुम्ही दोघेही मंत्रिमंडळाच्या बाहेर आहात. भुजबळ साहेब स्वतः तर राष्ट्रवादीचे अध्यक्षच होते, उपमुख्यमंत्री होते. एवढा मोठा मनुष्य बाहेर राहू शकतो तर कोणी बाहेर राहू शकतं ना. मुनगंटीवार साहेबांनी आज जे आपण जय जय महाराष्ट्र माझा गीत ऐकतो, हे त्यांचं ब्रेन चाइल्ड आहे की महाराष्ट्र गीत असलं पाहिजे. अनेक वर्षानंतर महाराष्ट्राला महाराष्ट्र गीत मिळालं. अतिशय चांगले असे ते एफिशियंट मंत्री होते, पण कदाचित त्यांच्यावर दुसरी जबाबदारी द्यायची असेल पक्षाला, त्याच्यामुळे त्यांना लांब ठेवलं असेल. भुजबळ साहेबांवर सुद्धा कदाचित मोठी जबाबदारी येणार असेल. आपण आज हे सांगू शकत नाही. भुजबळ साहेबांनी कुठे नाराजी दाखवली का? ते मॅच्युअर्ड पॉलिटिशियन आहेत, त्यांनी काही नाराजी दाखवलेली नाही. तुम्हाला मुनगंटीवार साहेबांनी कुठे नाराजी दाखवली आहे का? नाराजी दाखवलेली नाही. शेवटी प्रत्येकाने ही पॉलिटिकल मॅच्युरिटी आणायला लागते. ती यायला काही दिवस लागतात. जे तरुण आहेत त्यांच्याकडे लगेच ही श्रद्धा समोर येईल असं काही नाही. आम्ही अनेक वर्ष काम करतो, अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला निश्चितपणे वाटतं की मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांना मोकळ्यापणे कारभार करायला मिळाला पाहिजे. तर आपण आनंदी राहिलं पाहिजे, त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे.